पुण्यामध्ये जाऊयात। लहुजी शक्ती सेनेचं सध्या आंदोलन आपण पुण्यामध्ये होतंय। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये जो काही प्रकार घडलेला आहे त्या निषेधार्थ आता लहुजी सेना शक्ती आक्रमक झालेली आहे। या संदर्भात अधिक माहिती देतात आमची प्रतिनिधी शिवानी पांढरे सध्या आपल्या सोबत आहे। शिवानी, सध्या काय होतं नेमकं तिथे? आंदोलकांना सध्या आता पोलीस कशा पद्धतीने हाताळतायत? आणि आता लहुजी शक्ती संघटनेकडनं आंदोलन करणार काही वेळापूर्वी या हॉस्पिटलवर दगडफेक देखील यांनी केली होती। काही प्रमाणात दगडफेक करण्यात आली होती आणि त्यानंतर आता ह्या सगळ्या महिला शेण घेऊन बांगड्या घेऊन या सगळ्या रुग्णालयासमोर दाखल झालेल्या आहेत आणि या रुग्णालयाला शेण फासण्याचा प्रयत्न या ठिकाणी करण्यात येणार आहे। आपण खाली बघितलं तर अनेक बांगड्यांचे तुकडे आपल्याला दिसतायत। या महिला माझ्यासोबत आहेत। नेमकी तुमची भूमिका? आमचं म्हणणं आहे की प्रशासन जर आता आम्हाला अडवतोय एवढं, त्यावेळेस कुठे गेलते की आमच्या महिलेचा जीव फक्त 10 लाखासाठी घालवला? काय तिच्या मुलांचा काय दोष होता की ते अजून जगात आले नाही तोपर्यंत त्यांनी आई पाहिलेली नाहीये? काय त्या बाळांचा दोष होता? मग असलं भंगार हॉस्पिटल कशाला पाहिजे? तो डॉक्टर कुठे आहे? बोलवा त्याला, भांडगुळाला भार खावला, त्याची लायकी आहे का? आज आमच्या मातंग समाजाच्या महिलेला न्याय मिळालाच पाहिजे, तो शिवाय आम्ही गप्प बसणार नाही। हे आमचा फक्त थोडासा इशारा, ह्याच्या पलीकडे आम्ही काय करून ते सांगतात आम्हाला स्वतःचा जीव जरी घालवायला शेण वगैरे घेऊन आले आहे, आम्ही फेकणार आहे, तोंडावर त्यांच्या फेकणार आहे। आमचं निवेदन घ्यायचं नाही, आम्ही त्याला बोलवणार, केळेकरच्या तोंडावर फेकणार आहे आम्ही। त्याची लायकी हीच आहे। या सगळ्या महिला या ठिकाणी आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। त्यांच्या हातात शेण आहे, खाली बांगडे आहे अनेक ठिकाणी आणि काही वेळापूर्वी या सगळ्या महिलांनी इकडनं दगडफेक देखील केली। मात्र पोलिसांकडनं त्यांना विनंती करण्यात आली की दगडफेक करू नका, आज सगळे रुग्ण आहेत आणि या दगडफेकीमुळे आपल्या रुग्णांना किंवा येणार जाणाऱ्या लोकांना त्रास होऊ शकतो, असा सगळा आक्रमक पवित्रा या महिलांनी घेतला। आपल्यासोबत अजून काही दादा आहेत। दादा, काय नेमकी तुमची मागणी आहे? तुम्ही म्हणतात की मातंग समाजाच्या महिलेवर हा सगळा प्रकार घडला। मातंग समाजाच्या ज्या महिलेवर अन्याय झालाय त्या महिलेला व्यवस्थित न्याय मिळाला पाहिजे। इथून पुढे कुठल्याही नागरिकाला किंवा कुठल्याही महिला असो पुरुष असो कुणावरही अन्याय घडता कामा नये। ही जी घटना घडलेली आहे ही घटना पुन्हा घडता कामा नये, ही घटना पुढे घडली पाहिजे नाही। त्या घटनेवर त्यांच्यावर नियमित कारवाई केली पाहिजे, रीतसर त्यांच्यावर कारवाई घडली पाहिजे। त्या महिलेला अन्याय झालाय तिला न्याय मिळालाच पाहिजे। अजून सोबत काही महिला आहेत, तुमच्या हातात शेण आहे, ते निवेदन घ्यायला आल्यावर तुम्ही शेण वगैरे फेकणार? हो, फेकणार आहे ना शेण। निवेदन बाहेर घ्यायला आलं की आम्ही शेण त्याच्या तोंडावर मारणार आहे। 10 लाख रुपयासाठी या महिलेचा जीव। हो, हे पैशाचा आटे झाल्याच नाही पाहिजे दवाखान्यामध्ये। तुम्ही आम्ही कशासाठी येतो तुमच्याकडे उपचार घ्यायला? तुम्हाला देव समजून उपचार करायला येतो आम्ही की आमचे डॉक्टर आहेत, देव माणूस असतो। तुम्ही जर पैशापुरते जर करत असाल तर याला आमचा विरोध आहे। आता आपण जर बघितलं तर या रुग्णालयात सगळ्या काही रुग्णांना ज्या काही सरकारच्या योजना असतात त्या पुरवल्या जात नाही असंही दिसतंय, तर त्याबाबत तुमचं काय म्हणणं? त्या म्हणजे रुग्णांना आतापर्यंत या योजना कळतच नाहीत आणि त्या हॉस्पिटलकडून कोणतीही व्यवस्था नाही की त्या एखाद्या रुग्णापर्यंत त्या परिस्थितीत त्याला ती माहिती पोहोचली जाईल, अशी तुम्हाला कुठली इथं व्यवस्था दिसणार नाहीये। आणि एखाद्या जर गर्भ अडणे आहेत त्यांना अशा काही गोष्टी कळत नाहीत, त्या वारंवार आमच्या मातंग समाजावर वारंवार येतात। संपूर्ण पुणे शहरातल्या दवाखान्यावर, ह्याच नाहीत अख्ख्या पुणे शहराच्या दवाखान्यावर अतिशय असल्या वेगळ्या पद्धतीने त्यांना ट्रीटमेंट दिले जाते, त्यांच्यावर लक्ष दिलं जात नाही। त्यांना सरकारी काय योजना आहेत त्या इथले सोशल वर्कर आहेत त्यांनी सांगितल्या जात नाहीत। त्यामुळे आम्ही या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची आंदोलनं झाली आणि आता हे सगळ्या महिला शेण हातात घेऊन जे काही PRO आहेत इथले ते जेव्हा निवेदन घ्यायला येतील शेण फेकू असा इशारा या सगळ्या महिलांनी दिलाय। आपण जर बघितलं मागच्या बाजूने पोलिसांनी बॅरिगेटिंग लावून बंदोबस्त वाढवला आहे। एका साईडनी रस्त्याकडनं गाड्या जाऊ देत आहेत तर दुसऱ्याकडनं आंदोलकांना अडवण्याचा देखील प्रयत्न केला जातोय। एवढंच नाही तर या पोलिसांकडनं या आंदोलकांना विनंती करण्यात येते की तुम्ही असं काही करू नका। मात्र आंदोलक आता आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। एकीकडे बांगड्या फेक त्यामुळे आता या सगळ्या गोष्टींवरती आता प्रशासन नेमकं आता काय पावलं उचलतात हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद शिवानी, तू दिलेल्या अधिक माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।